जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. उमदीच्या विकास टकलेच्या खून प्रकरणी जतमधील दोघांना अटक. दारूचे बिल देण्यावरून हा खून केल्याची कबुली. सांगलीच्या LCBने ही कारवाई केली. रवींद्र आबासाहेब बंडगर वय 30, विराज संजय पांढरे वय 20, दोघे राहणार शिवाजीपेठ जत येथील रहिवासी आहेत. विकास मलकारी टकले वय 22, टकले वस्ती उमदी तालुका जत असे मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी विकास टकले याच्या जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावर बाजार परिसरात खून झाल्याचे उघडकीस आले होते. मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर संशयितांची ओळख पटली. त्यांना LCBच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांचे सोबत मयत युवक विकास टकले यांचे ओळख झाली. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना मयत युवकाने दारू पिण्यास पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरिता दुकानाकडे नेला. तेथे गेल्यानंतर विकास टकले याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटीजवळून उठवून घेऊन गेल्याचे राग आल्याने त्यास धडा शिकवूया असे रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी ठरवून विकास टकले यास मोटरसायकलवरून जत येथील जनावर बाजार परिसरात घेऊन जाऊन लाकडी बॅटने मारहाण करीत असताना विकास टकले रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्लील शिवीगाळ करू लागल्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले याचे अंगावरील कपडे फाडून टाकून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले. दोघांना अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. LCBचे पोलीस निरीक्षक संजीव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरळे, सागर लवटे, अमीर शाह फकीर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, अमशद खोत, उदय माळी, केरबा चव्हाण, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्यातील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.